माहेरवरून जर फोन आला ना तर ती बाई घाई घाईनं पिशवी भरते, पिशवी हातात घेते, एक लेकरू कडेवर घेते, एक लेकरू बोटाला धरते, स्वतःच्या गावाच्या पाटीवर येते, फाट्यावर येते, बसची वाट पाहते ती बाई. बस येते ना, बस थांबते, त्या बस मध्ये ती बाई बसते. तिथून 20-25 किलोमीटर वरती माहेर असावं. माहेरच्या पाटीवरती ती बस थांबावी, त्या बाईने उतरावं, पिशवी हातात घ्यावी, एका लेकराला कडेवर घ्यावं, एक लेकरू त्या बाईने बोटाला धरावं, बस मधून खाली उतरावं. तिथून तिच्या माहेरचं घर आता 2 किलोमीटर असावं. पायीचा रस्ता असावा, गाडी वाट असावी, पायीचा रस्ता असावा. आणि त्या पाटीवरून ती बाई एवढी लगबगीनं, एवढी घाई घाईनं चलते की चालताना चालताना ती विचार करते, बाई आता खूप दिवसातून मी माहेराला चालली, माझ्या बहिणी, माझ्या चुलत बहिणी आलेल्या असतील, माझ्या आईचं दर्शन होईल, भावाची भेट होईल. आता 15 दिवस मी जाणार नाही माहेरातून, मी आराम करणारी. विचार करते ती बाई. विचाराचं चक्र डोक्यात सुरू होतं. समोर आता फक्त तिला माहेरचा वाडा दिसतो तिला. आणि घाई घाईनं चालत असताना अचानक एका दगडाची ठेच त्या बाईला लागते. मला सांगा महिलांनो, जर पायाला दगडाची ठेच लागली तर पायाला लागतं का दगडाला लागतं? काही वेड प्रेम असतं लेकीचं माहेरावर. घाई घाई चालत असताना जर दगडाची ठेच पायाला लागली ना तर ती बाई पायाकडे नाही पाहत, तिच्या वेदनेकडे नाही पाहत, पटकन खाली बसते. आई ग, वेदना होतात अंतकरणाला. ज्या दगडाची ठेच लागली ना त्या दगडाला अंजारते, गोंजारते, त्याचा आलापाला करते आणि त्या दगडाला म्हणते, दादा तुला लागलं तर नाही ना रे? घाई घाई मध्ये चालताना मला दिसलाच नाही रे दादा, तू तुझ्या पायाला माझी ठेच लागली रे. माझ्या माहेरच्या वाटेतला दगड आहेस रे राजा तू. जेवढं माझं माहेरच्या भावावर प्रेम आहे ना, माझं तेवढंच तुझ्यावरही प्रेम आहे रे राजा. चालण्याच्या धावपळीमध्ये माझी ठेच तुला लागली रे. वेदना झाल्या असतील ना तुला तर मला क्षमा कर रे दादा. जेवढं प्रेम माझ्या दादावर आहे माझं, तेवढंच प्रेम माझं तुझ्यावरही आहे रे. माझी ठेच लागली तुला, मला क्षमा कर रे राजा. जर बाईचं माहेरातल्या वाटेतल्या दगडावर एवढं प्रेम असेल तर त्या बाईचं माहेरच्या भावावरती किती प्रेम असेल माझ्या दादांनो. माझी विनंती असेल गड्या, कोण्याही भावाने बहिणीचा कधी तिटकारा करायचा नसतो गड्या. भाऊ जर लेकाचा श्रीमंत झाला ना तर बहिणीला तो दारात सुद्धा उभा करत नाही. लाज वाटते तिला त्या गरीब बहिणीची. अरे बहीण किती श्रीमंत होऊ दे, ती आमदाराची बायको जरी झाली माझ्या दादांनो तरी आपल्या गरीब भावाची कधी लाज वाटत नाही. आपला भाऊ जर दारात आला ना, त्याचा शर्ट फाटलेला असेल, त्याची टोपी तिरकी झालेली असेल, धडपायात चप्पल घालायला नसेल त्याला, पण माझा भाऊ आला त्याच्या कपड्याकडे पाहत नाही ती. अरे सोन्यासारखा भाऊ माझ्या दारात उभा राहिला ना, त्याचा त्या बहिणीला खूप आनंद होतो. माझ्या दादांनो, त्या बहिणीचं माहेरावरती किती प्रेम असतं गड्या. बहिणाबाई सुंदर वर्णन करतात. आज माहेराले जाण झाली झाली ओ पहाट. ट्रबल गेन आणि बिको आली आली डोळ्यामध्ये माझ्या माहेराची वाट. आज माहेराले जाणे झाली झाली हो पहाट. आली आली डोळ्यामध्ये माझ्या माहेराची वाट. सगळ्यांचे आवाज मोकळे करा थोडेसे. आज माहेराले जाण झाली झाली व पहाट. आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. आज माहेराले जाणे
झाली झाली हो पहाट आली आली डोळ्यामध्ये माझ्या माहेराची वाट माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या तिठेचा माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या सिठेचा वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा आज माहेराली जाण झाली झाली वो पहाट आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट सामान्य बाईचं माहेरवरती प्रेम असतं मग जोपर्यंत माहेरात माय आहे तोपर्यंत त्या माहेराला किंमत आहे काय प्रेम असतं दादांनो त्या मायेचं आपल्या लेकीवरती जर दिवाळीचा रक्षाबंधनाचा सण जर जवळ आला ना 80-85 वर्षाची माय असू द्या दिवाळीच्या सणाला ती माय जसा चातक नावाचा पक्षी पावसाची वाट पाहतो ना तशी आईचे डोळे त्या रस्त्याने लावलेले असतात माझी लेक कधी येईल मला भेटायला 2-4 दिवस निघून जातात दिवाळीचे पण लेक काही येत नाही खाटेवर पडलेली म्हातारी असू द्यात ती चष्मा लागलेला असेल त्याला चष्म्याशिवाय दिसत नसेल एका चष्म्याची काच तिची फुटली असेल एका चष्म्याच्या काचेतून ती पाहत असेल अरे काठीचा आधार घेतल्याशिवाय त्या माईला चालता येत नसेल पण त्यावेळी दिवाळीचा सण येतो ना त्यावेळी म्हातारी वाट पाहते हा तरी मुलगा फोन करेल माझ्या अक्काला तो तरी मुलगा फोन करेल माझ्या अक्काला वाट पाहते बिचारी गंमत पाहते ना पण लेकर आपापल्या संसारात गर्क होतात नाही करत ते लेकी हा बहिणीला फोन त्यावेळी 80 वर्षाची म्हातारी शेजारच्या बाळूकडे जाते स्वतःची पिशवी रिकामी करते त्याच्यातून एक चिठ्ठी काढते आणि सांगते बाळू तुझ्याकडे मोबाईल आहे का रे बाळू हो आजीबाई आहे ना माझ्याकडे मोबाईल बाळू तुला बॅलन्स टाकायला मी 10 रुपये देते रे बाळू पण माझ्या अक्काला फोन लावून देशील का पाहणार रे बाळू 4-5 दिवस होऊन गेलेत रे माझी लेक दरवर्षी दिवाळीला यायची रे जोपर्यंत तिचा बाप होता ना बाप आणायला जायचा रे बाळू 3-4 वर्ष माझे मालक गेल्यानंतर भाऊ गेले रे आणायला माझे लेक जायचे पण बघ ना रे बाळू दिवाळीचा सण आलाय सगळ्या माहेरवासीनी आल्या सासूरवासीनी माहेरला बघ ना रे बाळू माझी अक्का वाट पाहत असेल रे फोनची पण बघ ना एकाने फोन केला नाही माझ्या लेकीला फोन लावून देशील का रे बाळू हो आजीबाई मला नकोय तुमचे 10 रुपये आजीबाई मी फोन लावून देतो तुम्हाला काय बोलायचं तर बोला चिठ्ठीवरचा नंबर घेऊन तो शेजारचा मुलगा फोन लावून देतो आणि म्हातारी आई आपल्या लेकीला फोन करते ही पोरगी वाटच पाहत होती कधी माझ्या माहेरचा फोन येतोय आणि आपल्या आईचा आवाज ज्यावेळी पोरीने ऐकला आईने फोन कानाला लावला आणि आवाज दिला अक्का आईचा आवाज ज्यावेळी ऐकला ना माई बाप अरे आईचा आवाज येतो आईचा आवाज ज्यावेळी लेक ऐकते ना त्यावेळी पुरीचा कंठ दाटून येतो ओठातून शब्द स्फुरत नाही डोळे भरून येतात बोलावं असं वाटतं पण मुखातून शब्द स्फुरेना ना भावाने नाही फोन लावला पण माझ्या आईने लावला ना 85 वर्षाची झाली माझी माय बोल ना ग आई अक्का तू आली नाहीस ग दिवाळीला आई 5 दिवस झाले ग आई मी फोनची वाट पाहते पण आई भाऊने दादाने नाही गेला ग फोन
नाही केला आई फोन. शेजारचे भाऊ यायचे ग मुराळी, त्यांच्या बहिणींना घेऊन जायचे ग आई. ते 5 दिवस झाले त्या रस्त्याने सदैव माझे डोळे लागलेले, पण आई बघ ना, भाऊने फोनही नाही केला आणि भाऊ घ्यायलाही नाही आला ग आई. त्यावेळी 85 वर्षाची म्हातारी माय सांगते, अक्का जोपर्यंत तुझी माय माहेरात जिवंत आहे ना, तोपर्यंत तू तुझ्या बाबाच्या फोनची वाट पाहायची नाही. ज्या दिवशी मी मरेल त्या दिवशी माहेरात येऊ नको, पण जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत भावाच्या फोनची वाट पाहू नको गड्या. जोपर्यंत मी आहे ना माझ्यासाठी, माझ्या बेटीसाठी माहेरात ये. चल आवर पिशवी, तुझी वाट पाहती तुझी माय. आईचा निरोप मिळाला, पुरीने पिशवी भरली. दिवसभर म्हातारी जेवत नाही माझी लेक येणारी. सकाळी 8ला नाश्ता लागतो म्हातारीला गोळ्या घेण्यासाठी, पण आज लेक येणार, पोट भरलेलं असतं म्हातारीचं. काठीचा आधार घेतल्याशिवाय जिला चालता येत नाही मायबाप, पण लेक यायची ना, कुठून शक्ती आली म्हातारीची. आज काठी न घालता घेता म्हातारी चालू लागली. दिवसभर बसून होती ओट्यावर. माझी लेक येणारी, येणाऱ्याला जाण्याला सांगत होती माझी अक्का येणारी दिवाळीला, माझी लेक येणारी. लेकीला डोळे भरून पाहते ती म्हातारी. अक्का आलीस बाई, तू किती वाट पाहायला लावलीस ग. या म्हाताऱ्या माईला एवढी वाट पाहायला लावू नकोस ग. अगं 1 दिवस जर डोळे झाकलेस अक्के, बोलता येणार नाही ग. मग जगात शोधशील मला, ही माय तुला दिसणार नाही. मी आहे ना तोपर्यंत फोनची वाट पाहत जाऊ नको कडे. 2 महिन्याला 3 महिन्याला मला भेटायला येत जा. भाऊजाया विचारत नाहीत माईबाप. त्यावेळी 80 वर्षाची म्हातारी पोरगी ज्यावेळी नाहनी घरात आंघोळ करायला जाते ना, त्यावेळी काठी टेकवत टेकवत ती म्हातारी जाते आणि आपल्या लेकीला म्हणते, अक्के तुझी पाठ मी घासू का ग, तुझी पाठ घासू मी. अरे जिला चालता येत नाही धड, जिला स्वतःला आंघोळ करता येत नाही स्वतःची आई, कसं बोलतेस ग. जर पाय पाय घसरून जर तू बाथरूम मध्ये पडलीस तर उद्यापासून तुझं कोण करेल ग आई. माझी पाठ नको ग घासू आई. काय वेड प्रेम आहे माई बाप त्या आईच आपल्या लेकीवरती. म्हणून जोपर्यंत माहेरात माय शिल्लक आहे ना तोपर्यंत त्या माहेराला किंमत आहे माझ्या ताईंनो. माहेरातली माय निघून गेली ना मग माहेर उरत नाही गड्या. काही बिचाऱ्या भाग्यवान असतात, असतील त्यांचे भाऊ भाऊजाया चांगल्या तर, पण एकदा माय गेली, आपला बाप निघून गेला, जगात आपल्यासाठी माहेर नाही उरत गड्या. अरे एखादी म्हातारी माय असेल, 4-5 लेकी असतील तिला, 4 चांगल्या घरी असतात, एखादी बिचारी गरीब घरी असते. ज्यावेळी दिवाळीच्या सणाला त्या लेकी येतात ना, त्यावेळी प्रत्येक पोरीची शिदोरी, प्रत्येक पोरीची पिशवी आई शिदोरीने भरवत असते. लाडू टाकते, चिवडा टाकते, करंजी टाकते, अनारसे टाकते. सगळ्या पोरींच्या पिशव्या आई स्वतःच्या हाताने भरते. माहेरात माय जिवंत आहे ना तोपर्यंत. ज्यावेळी गरीब पोरीची पिशवी येते ना हातात, त्यावेळी आई त्या गरीब पोरीची पिशवी विचारपूर्वक भरते गड्या. अरे पाहताना आम्ही चांगलं स्थळ बघून दिलं होतं, पण दारुड्या मिळाला माझ्या पोरीच्या नशिबाला. घरात खाणारे तोंड 4 आहेत, पण काम करणारी माझी लेक एकटीच आहे. लोकांच्या शेतात जावं लागतं माझ्या ताईला. मंगळसूत्र सुद्धा ठेवलं नाही माझ्या लेकीच्या गळ्यात. गरीब पोरीची पिशवी भरताना माय एवढी विचारपूर्वक भरते मायबाप. लाडू, चिवडा, अनारसे, करंजा, शंकरपाळे हे तर टाकतेच ती तिच्या पिशवीमध्ये. साखरेचा पुडा टाकते लपून, चहापत्तीचा पुडा टाकते, अंगाच्या साबणाची वडी टाकते, कपड्याची साबण सुद्धा टाकते, तुरीची, हरभऱ्याची, मुगाची डाळ टाकते त्या पोरीच्या पिशवीमध्ये. मला सांगा, गोड तेलाचा पुडा काय टाकायची गोष्ट आहे का हो? पण गरीब पोरीची पिशवी भरताना माय गोड तेलाचा पुडा सुद्धा टाकते रे. जोपर्यंत ती माय म्हातारी माय माहेरात जिवंत आहे ना तोपर्यंत तुमच्या संसाराला जिंदाबाद येते, गरीब जरी असाल तुम्ही. पण ज्या दिवशी म्हातारी माय त्या माहेरातली निघून जाते ना ताईंनो, त्या तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही गड्या.
कारण आता ती पिशवी आईच्या नाही तर भाऊजाईच्या हातात गेलेली असते. जगातले सगळे नाते एकीकडे असतील, पण आई असं व्यक्तिमत्व आहे मायबाप, ज्या आईच्या प्रेमाची तुलना कुणाशीच करता येत नाही रे.